शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून उचलबांगडी. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवल्याची सुरू आहे राजकीय वर्तुळात चर्चा. या निर्णयानं शिवसेना ठाकरे गटाच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उडाली आहे एकच खळबळ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भेटीनंतर श्री शेट्टी यांच्याविषयी वादग्रस्त केलेलं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना चांगलंच भोवलं. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली. या निर्णयानं शिवसेना ठाकरे गटाच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली. यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना या पदावरून हटवलं होतं. पक्ष अडचणीत असल्याचा गैरफायदा घेऊन कुणी काहीही करत असेल तर ते खपून घेणार नाही असा संदेश या निमित्तानं ठाकरे यांनी दिलाय. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद गेल्यानं मुरलीधर जाधव यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. निष्ठेनं काम केल्यानंतर तडकाफडकी पदावरून हटवल्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकसभेला उमेदवारी मागितली, यात माझं काय चुकलं? उपऱ्यांना संधी दिली तर माझ्यासारख्या निष्ठावंतांनी गोळी घालून घ्यायची का, असे उद्विग्न सवाल करून त्यांनी माजी आमदार सुजित मिंचेकर, सुषमा अंधारे आणि अरुण दुधवडकर यांचं हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. यापुढेही मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट करून त्यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला विराम दिला. मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्याच्या वृत्तपत्रातील बातम्यांमधूनच त्यांना कळालं आणि अनपेक्षित धक्का बसला. याबरोबरच राजू शेट्टींवरील टीका आणि शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा, यामुळे ते आणखी हतबल झाले. आज त्यांनी कोल्हापुरात प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत पुढील दिशा स्पष्ट केली. जाधव हे गेली 19 वर्ष जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. अनेक आक्रमक आंदोलनात त्यांचा हिरिरीनं सहभाग होता. त्यांच्या शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावरच दिग्गजांचा विरोध डावलून ठाकरे यांनी त्यांची गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी नियुक्ती केली होती.